मजा आली का तुम्हाला सर्वांना? एन्जॉय केला? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये। तर मित्रांनो, आज आलो आम्ही सर्व बारवी हिल्सला आणि इथे यायचं कारण म्हणजे कारण की आम्ही सर्व भाऊ बहीण सर्व फिरायला म्हणजे फार्म हाऊसला आम्ही एक नवीन असं ओपन झालेला फार्म हाऊस आम्ही बुक केलाय आणि सर्व आता खूप एन्जॉय करणार आहेत। आता येताना तर खूप आम्ही घाईघाईत निघालो म्हणून व्हिडिओ बनवायला भेटला नाही, पण इथं आल्यावर एवढा भारी वाटतोय ना, कारण की सकाळपासून कंटिन्युअसली पाऊस पडतोय आणि त्याच्यासाठी आपला कॅमेरामॅन म्हणजे जो सपोर्ट स्टाफ पण दाखवतो तुम्हाला बघा, सूरज पण पाऊसचा छत्री घेऊन। सूरज, आपला फार्म हाऊस कुठे? म्हणजे बारवी डॅमच्या बाजूलाच आहे। बारवी डॅम मला वाटतं वरती आहे आणि फार्म हाऊस या साईडला खाली आहे, म्हणजे 5 मिनिटावरच बारवी हिलच्या जस्ट बाजूला। आणि फार्म हाऊस कुठे आपला? मरण फार्म हाऊस आहे आपला फार्म हाऊस जो आपण बुक केलेला आहे पूर्ण। आणि बघू शकता न्यूलीच ओपन झालेला आहे, 23 तारखेला काहीतरी ओपन झाला, कालच ओपनिंग होती, काल का परवा कालच ओपन झालाय आणि आपण आज आलोय आणि खूप मजा करणार होतो। आता सर्व ताईसा गेल्या तिकडे, जेवण वगैरे घेऊन आम्ही पार्सल घेऊन आलोय आज आणि संध्याकाळचं जेवण आम्ही इथंच बनवू आणि उद्या सकाळचं पण। तर उद्या 4 वाजेपर्यंत आम्ही इथं असू, तर खूप मजा, ताईसांची पोरं आहे सर्वांची फुल धमाल करणार आहोत आम्ही। आणि आता तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस, स्विमिंग पूल सर्व दाखवतो तुम्हाला। एंट्रीज बघा किती भारी आहे, स्मरण फार्म लिहिलेलं आहे, सोन्या पाखऱ्या ग्रुप सोनारपाडा यांचा फार्म हाऊस आहे। एंट्री इकडं फुगे पडतो, इथं गाडी पार्किंगला जागा आहे मस्त, इकडं लॉन लावलाय त्यांनी, आता न्यूली ओपन झालाय म्हणून लॉन काय एवढं आलेलं नाही पावसामुळे। आणि ते पोरं बघा आपली आता तू एन्जॉय करतो। आणि स्विमिंग पूल बघा भाई, स्विमिंग पूल बद्दल काय बोलतो सूरज? आवडला भाई, पद्धतशीर एक नंबर आहे ना, एक नंबर भाई, पूर्ण फॅमिली या स्विमिंग पूलमध्ये उतरू शकते, एवढा भारी स्विमिंग पूल आहे। आणि इकडे एक पूर्ण हॉल आहे आणि इकडे आपली सर्व जेवायला बसल्यात वरती आणि हे आपल्याला 2 बेडरूम आपण घेतलेले आहेत। स्वतः आपण पटापट पहिले जेवायला जाऊ, कारण की नाही 20 चा स्विमिंग पूल आहे मस्त। आता म्हणजे अजून मोठं आपण जेवायला जाऊ पहिला, नाही तर हे सर्व जेवायला संपवून टाकतील आपलं, नाही का सूरज? मित्रांनो, यांचा स्विमिंग पूल आणि यो वरती जायला जागा आहे मस्त, किचन आणि लंच रूम म्हणजे जेवायचा रूम वरती। तर बघू कसा जेवायचा रूम, यो यांचं किचन पण मस्त, आपल्याला मस्त किचन पण वापरायला भेटेल। आणि आमची रेश्माताई मस्त आलूवडे बनवते, त्याच्यामध्ये कुरकुरीत बनव जरा। ही सागरची बायको, ही आमची करिश्माताई, ही आमची वहिनी, ओल्डेस्ट वुमन पार्थ। सूरज जेवण, सूरज आलवडे कसे आहेत रे? चांगले नाही, एकदम खराब आहे, जाऊ दे। इकडं सर्व सायली, फेजोदाई, जगुदाई, सागर श्रावण नाही करत तुझा? ही बाग तुला काही वाटायला पाहिजे, श्रावण असून तू मटण खात, चिकन खातस, ही बघ कशी बोकांना म्हणतो। आणि बघा इकडे रेन डान्स पण मस्त, एवढा मोठा स्विमिंग पूल
आपली सर्व पोरा मस्त मजा करतात आतापासूनच. भाई आता एवढी मजा येणार ना, मस्त जेवण करता. छोल्याची भाजी आणले रे, काल्या दिसतो तुम्हाला काल्या. ए काढ चालू कर. तर मित्रांनो, कालपासून ना तुम्ही बघितलं असेल बड्डे झाला आणि आम्ही काही व्हिडिओत ना बनवल्या. फार्म हाऊसचा पहिला इंट्रो दिला, नाहीतर बड्डे सेलिब्रेट केला. कारण की फॅमिलीसोबत इथं फार्म हाऊसला एवढी मजा येते ना, कसं सांगू तुम्हाला. तेव्हा आरशा बघा स्विमिंग एक्सपर्ट आणले आम्ही आमच्या जोडीला. आरशा मजा येते का? आणि तिथं सर्व आपली फॅमिली आहे. आणि इथं आमची आता मजा चालू होणार आहे. म्हणजे आम्ही आता उड्या मारणार आहे नुसता. आणि तिकडं बघा तिकडं शावर आहे मस्त. आणि वरती जेवण बनवलं आपण. आणि बाई आमची दिदी. अरे दीदी पण असत. दीदी ए दीदी तिकडे बघ बाबाची बघ. बाबा दीदीला पण मजा आली एकदम पाण्यात. बघा आपली पोरा मस्त. आता ते औषध ट्यूब, अरे ट्यूबचा होल दाखवायला पाहिजे होतं सूर्या कवरा. जाऊ दे चल, औषध डुबांशी आता उऱ्या मरतील बघा पोरा आपले. सूरज ए सूरज, मजा येते का फार्म हाऊसला? हे बघा येऊशा ओलातून अंगातून टाकून दाखवत जाते का? हे बघा असं बघायला गेलं तर लवकर जात नाही. किती मुश्किलने चालले आता. आणि बघा आपली पोरं मस्त त्याच्यानंतर जाते. यास एक तपास. सूर्य पाठी ढकल, सूर्य पाठी ढकल. आता योस्त तुम्हाला काय वाटतं असं ना मोठा रोड कुजल का त्यांच्या? हा तो पण जेलर रे, मस्त जेलीत असं मोठे. आता एक बारीक बारीक सारी का ते याला डोपा यो ससा अडकला, ससा अडकला. या आऊचा पोरे अडकला. विचार कर, सत्तू पिऊन तुझ्या अशा आल्या आहेत. आता दुसरा ए लेडीज गँग आहे करा. अर्ध्या जणी जेवायला बनवतात, अर्ध्या जणी इथं मस्त मजा करतात. ए पट्या उठ ना. दीदी मजा येते तुला? मजा येते का? हा ही बघ आवरा पाऊस पडतो तरी भिजतो मस्त. चला तर आपली हवा जरा निघली आणि पाऊस आले. सूरज टेक 2 गेम नंबर 2. अरे निघला निघला. हे घे पते परत. पार बंद कर. पार पार चालू नको करू. हा तुम्हाला काय वाटतं ही मजल का औषध ओलांच्या? पाडू जेला रे, जेला जेला. आता यो यो पतल्या ए जे रे पते पकर. भाई काल आम्ही ब्लॉग नाही बनवला कारण की काल जाम गडबड होती. जेवायला बिवाला बनवायची आणि मजा पण जाम केली. आम्ही येता येता आता जरा रिलॅक्स झाल्या. सकाळचा क्लायमेट बघा. इकडं आहे बारवी हिल्स पूर्ण. आणि तिकडं बघा सर्व बंगलो आहेत. आणि या बारवी हिल्सच्या टेकड्या सर्व संपूर्ण. आणि नेचर बघा बाजूचा किती भारी असं. हे वा सोनारपाडवाल्यांचा म्हणजे आपल्याच ओळखीचे आहेत.
रणजित दादा त्यांचा फार्म हाऊस आहे हो. अजून तुम्हाला ज्या डिटेल्स असतील ना म्हणजे रूम किती आहेत काय आहेत आणि बेडरूम कसे आहेत मी तुम्हाला दाखवीनच नंतर. तुम्ही बघतात आम्ही कवरी मजा करतात त्या आणि यांचा म्हणजे टेरेस आणि इथं आम्ही जेवायला वगैरे बसतो. आणि बघा सूरज बनले कुक. आणि सूरज आज काय स्पेशल? आज मावा मलाई भाई पोरांपासून लपून छपून आम्ही मावा बनवले मस्तपैकी. आणि आवड बघ पहिलेच खायला तयारच. इथे सर्व एन्जॉय करतात बाकीचे. हा काय बोलतो सागर? लाईट गेली का? ठीक आहे चांगली गोष्ट आहे. यांचं किचन काल दाखवलं नाही. किचन मध्ये सगळ्या गोष्टी आहेत. इथं मिक्सर त्यांनी कप चहासाठी कप बी बांधून ठेवले. आणि मग भांडी पण तुम्हाला वापरायला भेटतील. थोडासा राशन पण बनवून ठेवले. जरी तुम्ही घरचं सामान आणलं तरी थोडाफार इथे ना पण चिंगूसगिरी करू नका. तुम्ही पण सामान घेऊन या. आणि फ्रीज पण मस्त त्यांची गॅस पण. मित्रांनो ही आमची कुक रेश्मा ताई आली म्हणून आमचा सगळा जेवायला झाला नाही खरं सूरज. काल पण पनीर चिल्ली पद्धतशीर बनवली. रेश्मा ताई काय बनवले दाखव तुम्ही? व्हेज पुलाव भाई एक नंबर वास येत. नलिनी काकू रेश्मा काकू नलिनी काकू नको. पापड बिपड पण बनवला मस्त. एक बिअरचे पैसे चालतील मिक्स करून द्यायचे की ना मिरिंडा कोल्हा. इकडं बाथरूम वगैरे पण आहे मस्त. वरती टेरेसला पण ते पाण्याचे टाके ठेवले मस्त. आणि पाठीमागं बघा पाठीमागं पण नेचर पूर्ण जंगल आहे झाड आहेत मस्त. म्हणजे तो दुसऱ्याचा फार्म हाऊस आहे. आणि इकडं बघा इकडं पण एक रूम बनवत आहेत ते अजून एक्स्ट्रा. म्हणजे ऑलरेडी 3 बेडरूमवाले आहेत. म्हणजे 3 रूम आहेत बेडरूमवाले आणि एक चौथा इकडे बनवत आहेत. आणि तिकडं बघू शकता तिकडं ओपन स्टेज आहे त्यांचा म्हणजे बनवतात हल्ली ते. आणि इकडं रेन डान्स आणि इथं पोरं आपली मजा करतात मस्त सर्व. आणि तिकडं तो त्यांचा घर आहे. आणि वरती बघा वरती सर्व बंगलो प्लॉट आहेत. बंगलंच सर्व. आपण एक दिवस आणि एक रात्र होतो पूर्ण या फार्म हाऊसला. म्हणजे 3 वाजता आलेलो आणि आता वाजले 4ला एक्झिट घेतो आम्ही. खूप मजा आली आम्हाला. आणि आपली पूर्ण पब्लिक पण निघते आता. या बॅगा बिगा सर्व घेऊन चालल्यात. आणि इकडं फोटो सेशन चालू आहे. आणि तुम्हाला रूम दाखवतो मस्तपैकी. बघा जरी एक बेडरूम असलं तरी त्याच्यात बघा या बेडवर जवळ 4 जण झोपतात. ह्याच्यावर 4. आणि त्यांच्याकडे मॅट्रेस पण आहेत. आणि मॅट्रेस एक्स्ट्रा मॅट्रेसचे पण एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काही नाही आहेत. तुम्ही या त्यांच्याशी बोला. खूप चांगले आहेत आणि खूप चांगली अशी सर्व्हिस भेटली आम्हाला. आणि त्यांचं किचन पण खूप भारी होतं. आणि असं सेम असे 3 रूम आहेत. तुम्ही याल ना पूर्ण ग्रुपला पण खूप एन्जॉय करायला भेटेल इथे. मजा आली का तुम्हाला सर्वांना? एन्जॉय केला? परत या आता माझ्या करता खूप कॉस्टली पडेल. तर मित्रांनो हा आमचा फार्म हाऊसचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. जय श्रीराम.